हे आपण 4 बटाटे स्वच्छ धुवून कुकरला शिजवून घेतलेले आहेत. आता आपण 2 वाटी गव्हाचं पीठ तसेच 1 वाटी मैदा व मीठ घालून हे पीठ आता आपण मऊसर असं मळून घेतलेलं आहे. आता आपण हे बटाटे आहे ते थंड झालेले आहेत, ते आपण किसून घेणार आहोत. या पद्धतीने आपण सर्व किसून घेतलेले आहेत. त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून, तसेच गरम मसाला अर्धा चमचा, आमचूर पावडर अर्धा चमचा, मिरची पावडर, मीठ घातलेलं आहे व कोथिंबीर घालून आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. पहा, आता आपण भिजवलेलं पीठ हे छान असं मुरलेलं आहे व त्याचे आपण मीडियम साईजचे गोळे केलेले आहेत व त्यामध्ये असं भरून आहे आपण सारण भरून घेतलेलं आहे. पहा, आता हे आपण सारण भरून घेतलेलं आहे. आता आपण हे छान असं जाडसर लाटून घेणार आहोत. हे आपलं लाटून झालेलं आहे. इकडे पॅन गरम करून आपण त्यावरती तूप सोडून घेणार आहोत व त्यामध्ये हा लाटलेला पराठा आहे तो एका बाजूने भाजून घ्यायचा व दुसऱ्या बाजूलाही आपण छान असं तूप लावून घ्यायचं आणि पराठा आपण हा किती छान भाजून घेतलेला आहे. पहा, अशा पद्धतीने पराठे आहेत ते बनवून घेतलेले आहेत. खूप चविष्ट आणि स्वादिष्ट होतात. तुम्हीही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.